76 वर्षांनंतर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा धावली बस. गावकरी आनंदित. मुख्यमंत्र्यांचा लालपरीतून प्रवास. लालपरीसोबत 3 पिढ्यांच्या आठवणी कायम आहेत. त्यामुळे रस्त्यावर धावणारी महामंडळाची बस दिसली की जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. ज्या बसने मामाचा गाव दाखवला, ज्या लालपरीने कॉलेजला पोहोचवलं, ज्या एसटीने प्रवास सहज आणि सोपा केला, ती एसटी बस आजही कित्येक गावांपासून कोसो दूर आहे. त्यामुळे एखाद्या गावात बस आल्यानंतर तिची उत्सुकता आणि आनंद हा अविस्मरणीय ठरतो. आज स्वातंत्र्याच्या 7.5 दशकांनंतर गडचिरोलीतील गर्देवाडा ते वांगीतुरी मार्गावरील जवळपास 15 गावांना पहिल्यांदाच बससेवा मिळालेली आहे. आणि विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बससेवेचं उद्घाटन झालं असून उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः एसटी बसमधून गावकऱ्यांसोबत प्रवास केलाय. आणि त्यामुळे माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यातच मुख्यमंत्र्यांनी खास एसटी प्रवास करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. आणि या बससेवेनंतर गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले असून आनंदही व्यक्त केला आहे. जर महाराष्ट्रातील एखाद्या भागात स्वातंत्र्याच्या 7.5 दशकांनंतर बससेवा सुरू होत असेल तर तुम्ही काय म्हणाल, असं विचारण्याची वेळ आज आलेली आहे. कारण गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात काही महिन्यांपूर्वीपर्यंत फक्त गर्देवाडापर्यंतच बस जायची. कारण यापुढे छत्तीसगड सीमेच्या दिशेने अनेक किलोमीटरपर्यंत महाराष्ट्राच्या भागात पक्के रस्ते आणि पूल नव्हते. या भागात माओवाद्यांची हुकूमत चालत होती. 2 वर्षांपूर्वी गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या या भागात आपला डॉमिनन्स वाढवणं सुरू केलंय. त्यानंतर एकानंतर एक पोलीस मदत केंद्रांची उभारणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने हिंमत करत गट्टा ते वांगीतुरू दरम्यान 32 किलोमीटरचा रस्ता निर्माण केला. आणि विशेष म्हणजे शासन आणि प्रशासकीय पातळीवर झालेल्या या प्रयोगाचे फलित म्हणजे स्वातंत्र्याच्या 76 वर्षांनंतर इथं लालपरी धावलेली आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आज गर्देवाड्याच्या पुढे महाराष्ट्र छत्तीसगड सीमेपर्यंत म्हणजेच वांगेतुरीपर्यंत बससेवा सुरू झाल्याने येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. इलाका है गढ़चिरौली का, जहाँ हम लोग खड़े हैं, यहाँ पर आने के लिए रास्ता भी नहीं था और यहाँ पर पूरे तरीके से माओवादियों का डोमिनेंस था. आज उस डोमिनेंस को समाप्त करते हुए यहाँ पर 2 बड़े आउटपोस्ट हमारे तैयार हुए हैं और सीधा छत्तीसगढ़ से जोड़ने वाला रास्ता और पुलिया यहाँ पर तैयार हुआ है. एक प्रकार से 75 वर्षों के बाद यहाँ के लोगों को एसटी बस क्या होती है, स्टेट ट्रांसपोर्ट की बस, वो देखने को मिलने वाली है. इसलिए मैं मानता हूँ कि बहुत महत्वपूर्ण दिवस है. हमने ये कहा था कि गढ़चिरौली ये महाराष्ट्र का अंतिम जिला नहीं होगा, महाराष्ट्र का पहला जिला होगा. उसकी शुरुआत हमने कर दी. एक डेडलाइन तय हुई है नक्सल फ्री करने के लिए. देखिए, डेडलाइन का तो सवाल नहीं है, लेकिन जिस प्रकार से हम लोग कर रहे हैं मुझे पूरा विश्वास है, क्योंकि अब नए लोग यहाँ पर माओवादियों को मिलते नहीं है, कोई भर्ती हो नहीं रहा है. बड़े बड़े केडर जो है वो आत्मसमर्पण कर रहे हैं, तो ये समाप्ति की ओर जा ही रहा है. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, गडचिरोली.